दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार। आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती आज रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर करणार असल्याची माहिती। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकार, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं फेसबुकवरनं भावनिक पत्र। 10 लाख रुपये जर या कुटुंबांकडे असते तर हा जीव वाचला असता का, अंधारेंचा सवाल। उपचाराविना जबरदस्तीने रुग्णालयातनं घरी पाठवल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घुम गावातली घटना। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणाऱ्या गिरीश फोंडेंवरती निलंबनाची कारवाई। शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कारवाई। फोंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत। औरंगजेबाची कबर ज्या गावात आहे त्या गावाचं नाव बदला। खुलताबाद ऐवजी गावाचं नाव रत्नपूर करा, संजय शिरसाटांची मागणी। तसंच गावात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारा, शिरसाटांचं वक्तव्य। होय, औरंगजेबाला इथेच गाडला। दादरमध्ये मनसेकडनं बॅनरबाजी। मराठ्यांचा इतिहास भारतालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा, अशा आशयाचे बॅनर्स। भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही। स्थापना दिनानिमित्तच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भाजपने लोकशाही सोडली नाही आणि घराणेशाही कधीही अंगीकारली नाही, त्यामुळे एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान, फडणवीसांचं प्रतिपादन। ठाकरेंनी गद्दारी केल्यामुळे आपलं सरकार गेलं, मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या अभूतपूर्व परिश्रमामुळे पुन्हा सरकार आलं। मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र। भाजपला मिळालेलं यश कार्यकर्त्यांचं, फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा एक जात झुंपली। गुंडागर्दीला राजकीय संरक्षण, खडसेंचा महाजनांवरती रोख। आपण काही सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील। एकनाथ खडसेंवरती गिरीश महाजनांची जळजळीत टीका। गिरीश महाजन यांच्यावरती आपण आरोप केला नसून गगनगिरीचे पत्रकार अनिल थत्तेंनी केला, त्यात अमित शहांचा सुद्धा उल्लेख। एकनाथ खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर। उगाच महाजनांनी आपलं नाव घेऊन आदळआपट करण्याची गरज नाही, खडसेंचा पलटवार। एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री। आभार यात्रेमध्ये खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य। आता टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांची धैर्यशील मानेंच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। शिंदे त्यांचे नेते आहेत, त्यांना वाटणं साहजिक, त्यात काय वाईट नाही, महाजनांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती ताण। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। मात्र बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही, कोकाटेंची माहिती। बच्चू कडूंची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सह्याद्रीवर बैठक। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत। महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्ते आज बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेणार। जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी भेट। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टामध्ये आज सुनावणी। या प्रकरणी हायकोर्टानं आरोपी पोलिसांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही सरकार टाळाटाळ करत असल्यामुळे हायकोर्टाची नाराजी। आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक। सह्याद्री अतिथीगृहावरती आजपासून 2 दिवसांचं बैठकीचं आयोजन। सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांचे निर्देश। 25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास। सामना अग्रलेखातनं सरकारवर निशाणा। 25 लाख शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचा 1.5 कोटी लोकांचा हा गहन प्रश्न असून तो प्रश्न सोडवण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये कुवत नाही ना इच्छाशक्ती, सरकारवरती सडकून टीका। सोलापुरातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार। जगजीवनराम झोपडपट्टीतील 2 मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेने पाण्याचे नमुने तपासासाठी पाठवले होते। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा शिल्लक आणि हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिकेची आधी राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती।
अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्यानंतर राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकण्यास सुरुवात. पुढच्या 48 तासामध्ये उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये तापमान 40 अंशांच्याच पुढे राहील, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. मुंबईतले पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे, तापमान 37 अंशांच्या आसपास राहील, कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला अंदाज. DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी हालचाली. ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह उद्यापासून सुरू करण्यात येणार, त्यामुळे या मार्गावरती गाडीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा. मुंबईतली वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र. प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत. मात्र या कालावधीमध्ये ते पूर्ण करणं अशक्य असल्यामुळे नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करा, वीज नियामक आयोगाचं महावितरण कंपनीला आदेश. देशामध्ये 39.2% बँक खाती महिलांच्या नावावरती. ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2%. एका सरकारी अहवालातून माहिती समोर. विविध योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये वाढ. गोखले इन्स्टिट्यूटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. गोखले इन्स्टिट्यूटची 1,42,00,000 रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी अटक. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेन पुढील उपचारासाठी मुंबईत हलवलं जाणार. स्वतःवरती गोळी झाडून मनोहरेंनी काल आत्महत्येचा प्रयत्न केला होता. धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील केंद्रावरती NMMS परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप. 271 पैकी 115 विद्यार्थ्यांना समान गुण. राज्य प्राथमिक शिक्षण संघाकडून फेरपरीक्षेची मागणी. पेण तालुक्यातील वडमालवाडी आदिवासी वाडीला मिळाला हक्काचा रस्ता. स्वातंत्र्यानंतर 76 वर्षांनी रस्ता मिळाला. अकोला जिल्ह्यातील बोरगाव वैराळे आणि नेर धामणा गावाला जोडणारा 10 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय. त्यामुळे रस्ता बनेपर्यंत एसटी महामंडळाचा गावातील बस सेवाच बंद करण्याचा निर्णय. उल्हासनगर कॅम्प 3 मधील पार्वती या धोकादायक इमारतीचा सज्जा घरावर कोसळला. 2 जण किरकोळ जखमी. या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती पाडण्यासाठी रहिवाशांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.